श्रावण चालू झाला आणि सणवारही चालू झाले. सणवार चालू झाले म्हटलं की गोडधोड तर होणारच. आणि गोडधोड म्हटलं की सर्वात आधी आपल्या महाराष्ट्रात तर पहिले पुरणपोळीच येते. म्हणून मी आज पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मस्त आणि खमंग आणि खुसखुशीत अशी पुरणपोळी होते. स्वच्छ आपले चणा डाळ आधी धुवून घ्यायची. नंतर मग त्याच्यात मीठ आणि हळद टाकून मस्त अशी शिजवून घ्यायचे. आणि नंतर मॅशने डाळ पूर्ण बारीक होईपर्यंत स्मॅश करून घ्यायचे. नंतर मग गूळ आणि इलायची पावडर टाकून मस्त असे मिक्स होईपर्यंत ते गरम करायचे. नंतर त्याच्यानंतर मस्त पुरण चाळणीमध्ये बारीक करून घ्यायचे. नंतर गव्हाचं पीठ, मैदा आणि मीठ टाकून मस्त असे मऊ आणि लुसलुशीत पीठ मळून घ्यायचे. मग त्याच्यानंतर थोडंसं पुरण घेऊन एक पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं त्याचं तोंड बंद करायचं आणि व्यवस्थित असं पीठ लावून लाटायचं. तुम्ही तेलानेही लाटू शकता. आता मला तेलाची येत नाही म्हणून मी पिठानेच लाटते. आणि ही पुरणपोळी मस्त अशी तुपात भाजून घ्यायची आणि मस्त खमंग आणि लुसलुशीत पुरणपोळी रेडी आहे.